नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे प्रतापगडला. तसं काय आजचा प्लॅन नव्हता प्रतापगडचा. मी ॲक्च्युली आलो होतो इथे बाजूला महाबळेश्वरला शूटला. तर तिथून डायरेक्ट मला म्हणजे असं बाहेर पडलो असाच फिरायला आणि तिथून बघितलं 4 किलोमीटरवर फक्त प्रतापगड. तर आता माझ्याकडे थोडंसं 1-2 तास आहे. तर म्हटलं अनायशी आलोच आहे तर जाऊन येऊया. आणि आता असा योगायोग झाला आहे तर मी म्हटलं एखादा ब्लॉग पण बनवतो. तर आता आपण हे बघा, आपण बघू शकता पाहिजे ही प्रतापगडची एंट्री आहे. महाराजांचा प्रत्येक किल्ला कुठून पुढून दिसणारच नाही की इथे दरवाजा आहे. असा हा मुख्य दरवाजा आहे. आता आपण एंट्री केली आणि हे बघा बाजूला हा मुख्य दरवाजा प्रतापगडचा आणि हा बाजूला व्ह्यू बघा. हे सगळं चल हां, आता आपण एंट्री करूया. हा प्रतापगडचा दरवाजा. आता आपण आतमध्ये एंट्री केली. हा पुढचा तो बुरुज आहे. आपण पहिले किल्ल्यावर जाऊया थोडंसं, नंतर बुरुजावर जाऊया. बघूया वरतून. इकडे पूर्ण सामान वगैरे केलं आहे. ॲक्च्युली एवढं काय हे नाही, पहिल्यासारखं दिसत नाही. ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध होता. हे बघा, चला बघा अजून थोडा पुढे जातो आणि पुन्हा एकदा व्हिडिओ करतो. ह्या साईडला भवानी मातेचं मंदिर आहे. आता आपण भवानी मंदिराकडे जायचं आहे, दर्शन घ्यायचं आणि मग थोडंसं हे बघा हा तो प्रतापगडचा व्ह्यू. हे इकडे पण ह्याच्यावर पण जायचं आहे. तिकडे जाऊन मग आपण निघूया, कारण आपल्याला ऑर्डरला जायचं आहे. आता आपण मंदिराच्या इकडे चाललो आहे. भवानी माता मंदिर. हे देवी भवानी मातेचं स्मरणस्थान. इथे आतमध्ये मोबाईल चालतो. ह्या किल्ल्यावरच्या तोफा पार शपथ केवढं जळ हे आहे बघ. तृप्ती वरून आहे ना. इकडे हस्तकला. आपण मंदिरात जाऊया आधी. हे मंदिर आहे. हां, आता जरा परत बोलू शकता. वरती सोन्याचा कळस आहे वगैरे. हां, ह्या मंदिराचा वरती सोन्याचा कळस 50. हां, अच्छा. हो, आपल्यातल्यानेच लुटायला दिलं म्हणा. आपल्यातल्यानेच लुटायला दिलं. हे म्हणजे इंग्रजांनी लुटलं ते. मूर्तीला अच्छा. मूर्ती राहिली, देऊन राहिलं आणि आपली नात्याला घेतली, आपलं तर लुटलं. हो. बाहेर कोपा आहे, पार आहे, तेलाची हो. डोंगर वाटत. डोंगर फोडून हे बांधलंय देऊन. बाहेरनं कधी आले नाही. यात काही लाकडू नाही.
तो सगळं दगडाचं. रंग बसत नाही, तो खाली पडतोय. हां सगळं. पावसात बुरशी येते ना, हो. म्हणून रंग गेला होता. अच्छा, पण ह्याच्यात लाकूड जरा पण नाही ना. हा, कुठला आहे? मी रत्नागिरी संगमेश्वर, मार्लेश्वर देवस्थान, मार्लेश्वर कुठलं जिल्हा? रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी. रत्नागिरीतून आलो मी, कोकण. तिकडून म्हणजे इथे थोडंसं काम होतं, तर आता मग गड दिसला, मग म्हटलं चला आपण गडावरनं जाऊन येऊया. हा वरती 50 किलोचा कळसाला काय हात लावायला गेले नव्हते इंग्रज, वरच्या कळसाला. तो पूर्ण सोन्याचा आहे. हो. आणि मंदिर जसं तसं आहे ना. नाही झालं तर आपलं दर्शन घे, तलवार बघ, आमच्या लोकांची. हो, बघितली. त्या माणसाने 700 लोक तिथं सांगितलं. ओके. 1.5 वर्ष मध्ये झाल्या. आताच आपण देवीचं दर्शन घेतलं तुळजाभवानीचं. तिथं त्या आजी भेटल्या, त्यांनी आपल्याला खूप चांगली चांगली माहिती सांगितली. ती खूप म्हणजे भारी वाटलं ऐकून असं, की एवढी सगळी माहिती आजीने आपल्याला सांगितली. की ह्याचं पण सांगितलं आपल्याला, म्हणजे तानाजी हंबीरराव मोहित्यांनी जिथं आपल्याला त्यांची तलवार वगैरे होती, ज्या तलवारीनं 600 मावळे मारले होते, ते तलवारीबद्दल त्यांची पालखी आहे तिथे. आपण ती मागाशी व्हिडिओमध्ये बघितली आहे. आणि आजीने आपल्याला भवानी मातेचं सांगितलं की तुळजापूरची तुळजाभवानीच इथे पण आहे. त्याच देवीचं आहे. म्हणजे देवळं दोन आहेत पण मूर्ती एकच आहे, म्हणजे देवी एकच आहे असं. आणि आपल्याला आजीने जसं सांगितलं की हा बघा, हा 50 किलो सोन्याचा हे आहे. हे इथं सोन्याचं आहे पूर्ण. हे पूर्ण सोन्याचं बनवून ठेवलेलं आहे. देवीचा कळस 50 किलो सोन्याचं आहे. हा जसं आहे तसं आहे. अजून हे आतलं हे पूर्ण मंदिर दगडाचं आहे. त्याच्यामध्ये जरा पण हे नाही आहे, म्हणजे लाकूड वगैरे काही यूज नाही केलेलं आहे. आणि आत्ता आपल्याला आजीने सांगितलेलं आहे की जरा आपण आत्ता आपला प्लॅन नव्हता की आपण पूर्ण फिरायचं आहे, पण तरी पण त्या बोलल्यात की जरा वरतून जाऊन या, जिथं महाराजांचा पुतळा वगैरे बांधलेला आहे. तर आपण तिकडं आता चाललो आहे आणि पुतळा वगैरे बघून येणार आहोत. आता आपण चाललो आहे पुतळ्याकडे, पुतळा बघणार आहोत. आणि जसं तिथे काय काय आहे ते आपण बघूया. जिथे महाराजांचा राजवाडा होता त्या ठिकाणी आता पुतळा बांधलेला आहे असं आपल्याला आजी बोलल्या. तर आता आपण बघून येऊया. जसं की बोलले होते, इथे हनुमानाचं मंदिर आहे. तर हे बघा हनुमानाचं मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि वरती जाऊया. हे स्वयंभू केदारेश्वर मंदिर. हे बघा, हे शिवलिंग. आपण वरती जाऊया. हे बघा शिवलिंग. आतमध्ये जायला नाही, दरवाजा आहे. तर ह्या मंदिरातसुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपल्याला महाराजांचा पुतळा बघायचा आहे, तो बघूया आणि आपण गड उतरूया. आपल्याला काय बुरुजावर नाही जायचं आहे, कारण बुरुजाचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आपण बुरुजावर नाही जाणार आहोत. आणि इथे मंदिर शांतता किती भारी आहे. पण प्रतापगडावरून पूर्ण आजूबाजूचा सगळा परिसर दिसतो आपल्याला. हे बघा, आता मी मंदिराच्या आतमध्येच आहे अजून. चला आपण आता जाऊया महाराजांचा पुतळा बघायला. हा तो पुतळा जो महाराजांचा पुतळा बांधाय, तिथं महाराजांचा राजवाडा होता. हे बघा, हे बाजूला थोडंसं गार्डन टाईप बनवून ठेवलं आहे. आणि हे मला वाटतं किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. हो, ह्या इथून अख्खा किल्ला आपल्याला दिसू शकतो पूर्णच्या पूर्ण. पण आपण आता कॉर्नरला जाणार नाही आहेत, आपण इथूनच
कल्टी मारणार आहेत कारण आपल्याला अजून जायचं आहे, ऑर्डर आहे, हे विसरायला नको आहे. दुसऱ्या कामासाठी आलो आहे आपण फिराय, हे लक्षात राहते. हा तो बुरुज जो वरतून सगळीकडे दिसतो ना, तो हा बुरुज प्रतापगडचा. आणि हा किल्ल्याचा सगळ्या साईडला असा आपण जिथं महाराजांचा पुतळा बघितला तिथून तर पूर्ण किल्ला गोल प्रॉपर दिसतं. सगळा सर्वात उंच डोंगर होता तो. हे बघा काय भारी दिसत आहे. आता आपण किल्ला उतरत आहोत. सगळा गड फिरून झाला आहे, सगळा नाही झाला आहे पण जेवढा फिरायचा होता तेवढा फिरून झाला आपला. आणि आता आपण निघूया. आपल्याला तो परत एकदा व्ह्यूवर थोडंसं थांबायला लागेल म्हणजे थांबायचं आहे. तर आजचा आपला प्रतापगडचा झाला आहे फिरून. हे बघा हा तो बुरुज प्रतापगडचा. आणि आज झाला, अचानक ठरला प्लॅन पण खूप भारी झाला. अचानक मी ऑर्डरला आलो, असाच बाहेर आलो मी. मला तो बोलला होता न ज्याच्याकडे मी ऑर्डर आलो आहे तो की आहे जवळ प्रतापगड. पण माझं असं नव्हतं की मी जाऊन येईन, पण मला थोडासा टाईम भेटला, मी जाऊन आलो. दोन्ही गोष्टी चांगल्याच झाल्या. चला आता आपण निघूया परत आपल्या कामाला. थँक्यू सो मच. टाटा बाय बाय.